ठीक आहे, रेकॉर्डिंग केली मी स्टार्ट. आणि अश्विनी, माझं लेक्चर असलं ना तर रेकॉर्डिंग नाही सेंड केली तरी चालतं बरं का. पण जर प्रसाद ओके. सरांचं लेक्चर असलं तर रेकॉर्डिंग म्हणजे लक्ष देऊन करायचं बरं का रेकॉर्डिंग. हो सर, माझा ना माईकचा प्रॉब्लेम. मी रेकॉर्डिंग स्टार्ट केली का माईक म्हणजे आवाज येत नाही तुम्हाला. नाही तू नको करू, आता मी चालू आहे माझी रेकॉर्डिंग. याय चालू. ओके. तू काय आता काही नाही. हां ठीक आहे, मी माझ्या लेक्चर टायमाला इंटरॅक्शन करायचं, फोकस करायचं. म्हणजे कळतं न कळतं, म्हणजे असं नाही का आपण गप्पा मारल्यासारखं. हो. तसे लेक्चर बोर होत नाही ना तसं. हां. आता आपण काय करतो, सेल स्क्रिप्टिंग एक लिहू. योगेश पण आला. ठीक आहे. हां 4-5 मिनिटांमध्ये होऊन जातं सगळ्यांनी जॉईन. आता आपण काय करू, एक स्क्रिप्ट व्हेरिएबलची मी काय करतो आता, एक ओव्हरव्ह्यू म्हणून, आणि अजून त्याच्यात काहीतरी ॲड करतो मी. कमांड पण आपल्याला रन करता येते, हे लक्षात ठेवा तुम्ही. मी काय केलं, व्हेरिएबलची एक स्क्रिप्ट लिहितो मी. सिम्पल आपली सेबांग लाईन, बिन बॅश, आणि इथं खाली कमेंट लिहितो, दिस स्क्रिप्ट सर इज फॉर. दिलेली का स्क्रीन दिसत नाही. अरे मी स्क्रीन शेअरच केली नाही, रेकॉर्डिंग चालू केली, स्क्रीन शेअर केली नव्हती. ओके, हे असं लक्षात आणून द्यायचं बरं का. तुम्हाला कधी कधी असं वाटत असं आपल्या नेटवर्कचा इश्यू काय ते. आणि इथून फॉन्टची साईज जर वाढायची असेल तिथून वाढायची बघा. राईट क्लिक करायचं, ऑप्शनमध्ये जायचं, टेक्स्ट सिलेक्ट, किती पाहिजे तुम्हाला, 18 पाहिजे का 18, हे असं करू शकतो आपण, जे पाहिजे ते. हे फॉन्टची साईज वाढली म्हणजे प्रॉपर दिसते. दिस स्क्रिप्ट इज फॉर कॉल व्हेरिएबल. काल आपली झाली. मी अजून एकदा एक एक इथून मी सुरुवात करतो, नंतर स्पेशल व्हेरिएबल घेतो. आता समजा मी काय केलं, नेम इक्वल टू, काल आपण स्टोअर केलं ते नेम इक्वल टू, हे डबल इनोटेड कॉमामध्ये आपण जे लिहितो ते पूर्ण. आता मी करतो नेम इक्वल टू, माझं नाव लिहून टाकतो. तर योगेशच नावाने स्क्रिप्ट करतो मी, योगेश यादव. नेम केलं. त्याच्यानंतर काय केलं मी, एज केलं 27, आणि काय केलं मी, प्रोफेशन. काय केलं मी, प्रोफेशन आपलं हे डबल इनोटेड कॉमामध्ये मी जी गोष्ट लिहितो ती एक स्ट्रिंग कन्सिडर होते. ठीक आहे. मी जर डबल इनोटेड कॉमा इथं जर काढला ना, हे दोन, आता योगेश यादव हे एकच व्हेरिएबल आहे, म्हणजे एकच योगेश यादव एकच माणूस आहे. जर मी हा इनोटेड कॉमा जर काढला हा वाला, तर योगेश यादव दोन झाला, योगेश एक झाला आणि यादव एक झाला, म्हणजे दोन वेगवेगळे माणसं झाले असं आहे. म्हणजे मी जे डबल इनोटेड कॉमा जे गोष्टी असणार ते आपण एक स्ट्रिंग कन्सिडर करतो. जर डबल इनोटेड कॉमा नसला तर हे काय असणार आहे, एक वेगळी स्ट्रिंग झाली. म्हणजे योगेश वेगळी स्ट्रिंग झाली आणि यादव वेगळी स्ट्रिंग झाली. तर मी डबल इनोटेड कॉमा का लिहिलं, कारण की हे एकच स्ट्रिंग आहे, कम्प्लीट स्ट्रिंग, त्यासाठी मी डबल इनोटेड कॉमा लिहिलं. ठीक आहे. आणि प्रोफेशन इथं लिहितो मी डेव्हऑप्स इंजिनियर, हे असं लिहितो मी. ठीक आहे. हे काल आपलं झालं असं. ठीक आहे. आता हे तर आपलं झालं काल. आणि मी इथं इकोमध्ये काय केलं काल, इको केलं आय एम, जी इथलची व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची तिथं मी काय केलं, ते व्हेरिएबल कॉल केलं आय एम, काय आलं योगेश यादव, एन, आणि डॉलर काय करतो मी, डॉलर एज इयर ओल्ड and my आय एम डेव्हऑप्स असं लिहून टाकतो मी, डॉलर. आता ते गोष्ट लक्षात आहे, आपण व्हेरिएबलचं तर झालं ना, मी जिथं नेम जसं डिक्लेअर केलं तिथं जे व्हेरिएबल आपण स्टोअर केले ते व्हेरिएबल ॲज इट इज इथं तसंच लिहावं लागतं आपल्याला. जर माझं एन जर कॅपिटल असतं ना, मला एन कॅपिटल लिहावं लागलं असतं. हे कळतं ना, जसं मी व्हेरिएबल इथं डिक्लेअर केले तसंच इथं कॉल करावं लागतं त्याला, ॲज इट इज. स्पेलिंग कॅपिटल स्मॉल जसं असेल तसं ॲज इट इज तिथं लिहायचं. आता मी तुम्हाला बोलतो, आता बघा मी तर योगेश एन कॅपिटल लिहिलं तर ते खाली ते चालेल का, असं व्हेरिएबल मी स्टोअर केलं, हे बरोबर आहे का सांगा बरं तुम्ही. हे असं चालेल काय, हे असं नेम
नाही. इथं पण आपल्याला काय करावं लागेल, कॅपिटल लिहावं लागेल. हे बारीक बारीक गोष्टी बघायचे, कारण पुढे चालून स्क्रिप्टमध्ये एरर येतात ना. आता तुम्ही म्हणता नेमकी एरर येतं तरी कुठं, हे इथं येते. ठीक आहे. आता हे एवढं स्ट्रिंग हिप हे होणार. आता याच्या पुढं तुम्ही बोलत असाल सर आपण फक्त स्ट्रिंगच चेक करू शकतो का, एखादी कमांड स्टोअर करत नाही का आपण. मला कोणतरी विचारते होस्ट नेम, होस्ट बघायसाठी कोणीतरी असेल तर रिसेंटली कुठंतरी कोणीतरी विचारलं होतं मला, म्हणजे होस्ट नेम कसं बघायचं ते. ठीक आहे, ती कमांड मी तर एक्झिक्यूट करतो. कळलं. आता अजून एक गोष्ट, आता तुम्ही म्हणता असाल मी लोकल व्हेरिएबल आहे. ठीक आहे, लोकल व्हेरिएबलचं काय बोललो मी, त्याच्या तिथपर्यंत ते लिमिटेड असतं. मी इथून पुढे जर नेम इक्वल टू दुसरा व्हेरिएबल स्टोअर केला, नेम इक्वल टू मी तर एक अक्षय म्हणून स्टोअर केला आणि इथं इको म्हणून त्याला प्रिंट केलं मी, इको आय एम डॉलर नेम करतो. हे काय होईल आता सांगा बरं तुम्ही. योगेशचं हे योगेश नावाचं हे नेम इक्वल टू व्हेरिएबल आहे, हे इथं एक्झिक्यूट इतक्या लिमिटपर्यंत एक्झिक्यूट होऊन जाणार. आणि दुसरा अजून आपण तेच व्हेरिएबल आपण नेम इक्वल टू दुसरा व्हेरिएबल आपण व्हॅल्यू स्टोअर केली, नेम व्हेरिएबलची दुसरी व्हॅल्यू काय स्टोअर केली मी, अक्षय. तर ह्या टायमाला काय होणार, प्रिंट अक्षय होणार. म्हणजे याचा स्कोप लोकल आहे, लिमिटेड आहे. लोकल व्हेरिएबल इन्व्हायरमेंट व्हेरिएबलचं डिफरन्स इथं तुम्हाला कळेल. इन्व्हायरमेंट व्हेरिएबल एकदा सेट केलं तुम्ही कुठं पण ऍक्सेस करू शकता, पण लोकलचं कसं आहे ते तेवढ्या लिमिटेडच असतं. ते लिमिटेड पिरियडसाठी टेम्पररी आपण एक डेटा स्टोअर करतो. आपण व्हेरिएबल म्हणजे काय आहे, ऍक्च्युअली जे टेम्पररी डेटा आपण स्टोअर करतो लोकल व्हेरिएबल, ते झालं आपलं. ठीक आहे, मी जास्त काही रिपीट करत नाही, हे गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं मी 1 ते 2दा सांगेल आणि पुढं जाईल. जर नवीन असलं तरच मी एक्सप्लेन जास्त करतो. ठीक आहे, आता मी इथं कमेंट लिहितो. काय करतो आता, व्हेरिएबल टू स्टोअर कमांड आउटपुट असं करतो आणि इथं मी एक्झिक्यूट करतो. आता हे कमेंट लिहिलं म्हणजे काय केलं मी, आता मी काय करतो, होस्ट नेम किंवा कोणती बी PWD कोणती बी मला काय करायचं, व्हेरिएबल स्टोअर करायचं. तर कोणती कमांड आहे, एलएस जरी केलं मी, आता मी केलं काय, लिस्ट हा व्हेरिएबल मी काय केलं, ही कमांड स्टोअर केली मी. डॉलर कळतंय का न कळतंय तुम्ही सांगा मला. हे एलएस हिला मी इको केलं, आधी लिहितो मी थोडं, लिस्ट ऑफ फाइल्स केलं, लिस्ट ऑफ फाइल्स इज फाइल्स अँड डिरेक्टरी. डॉलर जे मी इथं हे केलंय व्हेरिएबल स्टोअर केले, व्हेरिएबल कॉल करणार इथून इथं काय केलं मी, लिस्ट इक्वल टू डॉलर एलएस, म्हणजे एक्झॅक्टली जी कमांड आहे मी ती कमांड त्याच्यात टाकली. लिस्ट इक्वल टू डॉलर एलएस म्हणजे एक्झिक्यूट ही कमांड होणार आहे. इथं एक्झिक्यूट काय होणार, इथं कमांड होणार एक्झिक्यूट. कळतंय ना मी काय बोलतो ते. हे व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलची व्हॅल्यू काय स्टोअर केली आपण, डॉलर एलएस. आणि हे अजून एलएसला आपण कॉल केलं माहिती का, डॉलर एलएस म्हणजे जी एलएस कमांड आहे ती एक्झिक्यूट होणार, आपण एलएस कमांड एक्झिक्यूट होणार. आणि ते इको केलं मी, ते प्रिंट केलं, लिस्ट ऑफ फाइल्स इज डॉलर लिस्ट. ही लिस्टची व्हॅल्यू ही आहे, तर ही कॉल होणार. ठीक आहे. अजून जर मला अजून कमांड जर एक्झिक्यूट असे करायचे असतील तर मी काय करणार, आता होस्ट नेम घेतो मी, होस्ट नेम घेतो. अजून थोडा विचार करायचा बरं का, तुम्ही नाही कळलं अजून एकदा सांगा मला. आणि तर होस्ट नेमची कमांड हीच होती ना, कमांड होस्ट नेमची कमांड होती. मला अशात कोणतरी क्वेश्चन विचारलं होतं होस्ट नेम कसं बघायचं ते, त्याच्यामुळे मला लक्षात आलं कोणती कमांड आपण यूज करू शकतो. इथे काय याला आपण काय देऊ, नेम ऑफ होस्ट. मी थोडं पुढचं डोकं लावलं इज, आणि डॉलर जे व्हेरिएबल आपण हे केले ते व्हेरिएबल कॉल करायचे. तो आता एकदा स्क्रिप्ट वाचून बघा बरं तुम्ही काय कळलं याच्यातलं बघा. हे काल झालं आपलं. हे नेम काय केलं मी, स्टोअर नेमची व्हॅल्यू योगेश यादव केली, एजची व्हॅल्यू काय केली मी 27 केली. आणि आता सिंगल जर स्ट्रिंग असली ते लिहायची गरज नाही, तसं नाही का डबल युनिटेड कॉमामध्ये हे आहे ना, ही सिंगल व्हॅल्यू असली ही तर डबल युनिटेड कॉमा नाही लिहिलं तरी चालतं. हे नाही लिहिलं तरी चालतं तुम्हाला, सिंगल व्हॅल्यू आहे ना. इथं लिहावं लागतं दोन, एक स्ट्रिंग ही एक आहे आणि हे दोन
स्पेस दिला ना तर दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग झाल्या, म्हणून मी डबल इनोटेड कॉमामध्ये टाकून त्याला दोघाला एक स्ट्रिंग केली, कंप्लीट स्ट्रिंग. आता मी एवढं हे व्हेरिएबलची व्हॅल्यू ही स्टोअर केली, ह्या एजची ही स्टोअर केली, व्हॅल्यू स्टोअर केल्या. आता मी याला कॉल करणार, नेमला जर कॉल केलं, जी नेमची व्हॅल्यू असेल ती प्रिंट होणार. एजला जर कॉल केलं मी डॉलर कशासाठी आपण कॉल करतो, रीड करतो ना आपण ते, त्याच्यात काय व्हॅल्यू ती. एज केलं तर 27 होणार, डॉलर प्रोपेशन केलं तर ते डेव्हॉप्स इंजिनियर होणार. आता हे एवढं व्हेरिएबल मी इतक्यासाठी केलं. आणि नेक्स्ट टाइमला मी काय केलं, नेम इक्वल टू व्हेरिएबल चेंज केला, अक्षय केला, तर ह्या टायमाला हे इथं अक्षय होईल प्रिंट. आणि त्याच्यानंतर मी थोडं वेगळं काहीतरी बघावं म्हणलं होतं तुम्हाला. म्हणजे वेगळं म्हणजे काय, कमांड डायरेक्टली एक्झिक्यूट करायचं होतं मला लिस्ट इक्वल टू ही कमांड मला स्टोअर केली. डॉलर कशासाठी, रीड करायसाठी. रीड काय करणार, एल कमांड रीड करणार आहे. तर एल कमांड जशी एक्झिक्यूट होती त्याच्यामुळे हे असं एक्झिक्यूट होणार. आणि ही कोकासाठी, प्रिंट करायसाठी. लिस्ट ऑफ फाईल सीज ही स्ट्रिंग ॲज इट इज प्रिंट होणार. आणि इथं डॉलर लिस्ट म्हणजे ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ही रीड होणार. आणि डॉलर ही एल म्हणजे ही कमांड एक्झिक्यूट होणार. कमांड एक्झिक्यूट करायसाठी मी लिहिलं, असं लक्षात ठेवतो मी. सेकंड टाइमला मी काय व्हेरिएबल स्टोअर केला, होस्ट नेम इक्वल टू डॉलर होस्ट नेम हे केलं, इको प्रिंट केलं. आणि हे व्हेरिएबल कॉल केला. आवाज येते का माझा? हो. राऊंड ब्रॅकेट मध्ये का बरं लिहिलं कमांड? आता याला कॉल करायचं, ऑलरेडी कमांड आहे, त्यासाठी कमांड मला कॉल करायसाठी मी येईल राऊंड ब्रॅकेटमध्ये. इथं ब्रॅकेट आता हेच आहे स्टँडर्ड, हे ब्रॅकेट येणेच मी कॉल करतो. तुम्ही म्हणता असं नाही डायरेक्ट असं लिहायला जमतं का, आता आपण बघू ते. पण सध्या हे राऊंड ब्रॅकेटमुळं मी हे कमांड आहे ते आता होस्ट नेम इक्वल टू कमांड आपण रन केली तर ते एक्झिक्यूट होते ना कमांड ती. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, ही कमांड मला एक्झिक्यूट करायची. तर मी आधी डॉलरनी काय करणार, डॉलर कशासाठी सांगा बरं मला तुम्ही. रीड द व्हॅल्यू. रीड करते. कोणती व्हॅल्यू रीड करते ती, जी आपण पास करतो. त्यासाठी आपण हे यूज करतो आपण. ठीक आहे. आता हे काय करते, मी काय केले, होस्ट नेम डॉलर होस्ट नेम हे आउटपुट कॅप्चर करायसाठी मी तसं लिहिलं. ठीक आहे. हे सिंटॅक्स कशासाठी लिहितो आपण, आता हे कमांड याचं आउटपुट काय, हे कमांड जेव्हा एक्झिक्यूट होईल ना त्याचं आउटपुट जे येईल ते कॅप्चर करायसाठी मी हे होस्ट नेम इक्वल टू डॉलर हे लिहिले, मी आउटपुट दाखवले कमांडचं. ठीक आहे. हे सिंटॅक्स कशासाठी आहे, होस्ट नेमचं आउटपुट कॅप्चर करायसाठी आपण हा सिंटॅक्स लिहिलाय. त्या व्हेरिएबलमध्ये काय होस्ट नेम हे असेल ते. ठीक आहे. आता मी रन करून दाखवतो. तेवढं कळलं नाही काय माहित नाही. स्क्रीन खूप मोठी झाली का. आता मी याला परमिशन देतो रन करायसाठी. फक्त मी व्हेरिएबल म्हणून केलं तर नाही केलं, आता त्याला रन करतो मी. हे असं व्हेरिएबलचं मी फॉन्ट जरा जास्त वाढल्यामुळे वेगळं तर दिसत नाही ना तुम्हाला, का दिसतंय व्यवस्थित. ठीक आहे सर. प्लस पण फॉन्ट साइज इन्क्रीज होईल. काय कंट्रोल प्लस केल्यावर पण नाही, मी फॉन्टच चेंज करतो आता. ऑप्शन टेक्स्ट बोल्डमध्ये नाही रेग्युलर आहे, चांगलं फॉन्ट नाही का. फॉन्ट एवढेच इथं दिसतंय का पण व्यवस्थित, थोडं वेगळं. स्क्रीन झूम केली तरी पण मोठं दिसेल. ठीक आहे सर, नो इश्यू काय. काही इश्यू नाही तुम्हाला. मी काय करतोय, स्क्रीन फुल केली ना त्याच्यामुळं पूर्ण कंप्लीट स्क्रीन हे असं दाखवते ते. आधीच प्रॉपर दाखवत होतं असं वाटायला लागलं मला. ठीक आहे. आता आपण हे करू,
2च मिनिटं टाइम मला द्या. हां हॅलो, सॉरी सॉरी फॉर युअर. आत्ता आवाज येते ना माझा सगळ्याला? येस सर. हो सर. आता हां सी डी सेलमध्ये आपण गेलतो आणि ही स्क्रिप्ट रन केली आपण. ही स्क्रिप्ट व्हेरिएबल आपण रीड करतो. आता याचं आउटपुट हे आलं. मी इथं जर चांगलं नसेल दिसत तर मी ही स्क्रिप्ट नोटपॅडमध्ये कॉपी करतो. कुठून सुरू होती स्क्रिप्ट आणि तिथं एक्सप्लेन करतो मी. फक्त तुम्हाला कळते का ते बघा, बाकीचं काही नाही. एका स्क्रिप्ट मी तुम्हाला सगळी स्क्रिप्ट सेंड करतो बहुतेक. एवढं नोट हे झालेत. मी कोणती मॅविन कोणतं चालू होतं, कुठं काय चालू असतं ते कधी कधी मी याच्यातच कंटिन्यू करतो बरं का. हेच तुम्हाला मी काय करतो हे देतो. आता याच्यात मी सगळं आता लिहून देतो तुमच्या बॅचपासून. हे नसतं देत मी, कारण की तुम्ही प्रॅक्टिस करत नाही ना. डायरेक्ट हे करून तुम्ही वेगळं डोकं लावायचं. हे डे 3 असणार आहे आपलं, ठीक आहे. आता मी काय केलं, मला वाटतं मला रिफ्लेक्शन जास्त असतं वाटतं. तो प्रॉब्लेम स्क्रीनचा नाही, माझा प्रॉब्लेम, ठीक आहे. आता हे बघा, ही स्क्रिप्ट आहे माझी. नेम, याचं आउटपुट बघा तुम्ही. हे बघा, नेम इक्वल टू पहिली स्क्रिप्टचं हे बघा, इको काय प्रिंट केलं नाही. हे बघा, हे आलं, आय एम योगेश यादव, 20 years old, आय एम डेव्हॉप्स इंजिनियर, ठीक आहे. हे इथं जे मी रीड केलं ती. आणि सेकंड टाइमला मी व्हॅल्यू काय स्टोअर केली ती, नेमचं काय केलं तर मी व्हॅल्यू अक्षय म्हणून स्टोअर केली ती. सेकंड टाइमला ते आय एम अक्षय म्हणून प्रिंट झालं. योगेश झाला का योगेश यादव. हे एवढं कन्सेप्ट क्लिअर झाले का? लोकल व्हेरिएबल, प्रत्येक फंक्शनला आपण लोकल व्हेरिएबल चेंज करू शकतो, डिलीट करू शकतो, काही करू शकतो व्हेरिएबल. कळलं? हो सर. ठीक आहे. असं एकदा सांगितलं तुम्ही तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता मी इथं काय केलं, मी तुम्हाला कमांड कसं व्हेरिएबल म्हणून एक्झिक्यूट करतो. मी काय केलं, लिस्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू काय स्टोअर केली, $ls. हे सिंटॅक्स कशासाठी, हे ls कमांडचं आउटपुट दाखवासाठी. आता बघा, लिस्ट ऑफ फाईल्स इज, इथं फक्त एकच फाईल आहे, variable.sh. इथं भरपूर फाईल असायचे, सगळं दाखल असतं इथं त्यांनी. इथं एकच फाईल आहे, त्यांनी तेवढी प्रिंट केली. आणि त्याच्यानंतर लिस्ट ऑफ फाईल्स $list, म्हणजे ls कमांडचं जे आउटपुट असेल ते इथं हे होणार, प्रिंट होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर होस्ट नेम नावाची कमांड होती. मी त्याचं सिंटॅक्स असं आहे, डॉलर आणि ब्रॅकेटमध्ये होस्ट नेम. तर हे हे काय होणार, हे होस्ट नेम जी कमांड असेल त्याचं आउटपुट इथं रीड होणार. हे व्हेरिएबल, हा व्हेरिएबल मी कॉल केला होस्ट नेम, तर त्याचं आउटपुट इथं येणार. हे बघा, त्याचं होस्ट नेम असं असतं बघा. मला कोणतरी होस्ट नेमचं विचारलं तर मला काय आठवत नाही, म्हणून मी डायरेक्ट कमांड घेतली इथंच होस्ट नेम. कळलं? एवढं क्लिअर झालं का सांगा मला. याच्यात थोडं बघा तुम्ही, नसन तर सांगा मला. अजून थोडं मी वेगळे कन्सेप्ट करतो. सर, लिस्ट ऑफ फाईल मीन्स ते var.sh आहे ना, ते त्या आपण शेलचा फोल्डर केला त्यामधले दाखवतो ना. इथंच आहे लिस्टामध्ये करंट जे आपण फोल्डरमध्ये असन याच्यातच दाखवतो. येस, हा शेल काय मध्ये करतो, mkdir डेव्हऑप्स नावाचा असं फोल्डर क्रिएट करतो. आता ती स्क्रिप्ट रन करतो मी. आता ते पण दाखवतो. हे डेव्हऑप्स बी आलं आणि हे बी आलं, हे लिस्ट आलं, ठीक आहे. याच्यातलं करंट याच्यात जे असो आपण ते त्याच्यातलं. मला एवढं कन्सेप्ट क्लिअर झाले की एवढं सांगा तुम्ही फक्त. म्हणजे व्हेरिएबलचं आपण कसं अजून भरपूर यूज करणार व्हेरिएबलचं, एवढंच नाही. हो सर. आता तुम्ही जर रीड ऑनली जर केलं एखाद्या व्हेरिएबलला, आता व्हेरिएबल आपल्याला कधी बी स्क्रिप्टमध्ये कुठे बी चेंज करता येतं. जर मी एखादी व्हेरिएबल रीड ऑनली जर केलं तर, एक्झाम्पल मी आत्ताची स्क्रिप्ट हे करतो, रीड ऑनलीचं वाटलं असं नंतर बी घेईन, पण इथं मी काय करतो, नेमचं काय करतो, हे व्हेरिएबल मी रीड ऑनली लावतो त्याच्या आधी. म्हणजे असं कन्फ्यूज व्हायचं काही नाही, सेपरेट घेत असतो रीड ऑनलीचं. पण
इथं थोडं कळलं का तुम्हाला? बघतो मी हे रीड ऑनली टाकलं. रीड ऑनली म्हणजे काय? रीड ऑनली म्हणजे काय सांगा बरं तुम्ही. त्या फाईलला फक्त रीड करण्याची परमिशन असते, त्यात आपण काही राईट वगैरे काहीच करू शकत. मी ही स्क्रिप्ट बघा, तुम्ही ही रीड ऑनलीच्या आधी टाकलं का, ते व्हेरिएबल एकदा कॉन्स्टंट केलं नंतर चेंज करता येत नाही त्याला. फक्त रीड ऑनली त्याला चेंज करता येतं का नंतर? मी नेम इक्वल टू रीड ऑनली टाकलं नेम व्हेरिएबलच्या आधी, तर हा व्हेरिएबल कॉन्स्टंट झाला. मला याला चेंज करता येत नाही स्क्रिप्टमध्ये. एकदा तुम्ही आउटपुट बघा ना, तुम्हाला कळेल. एकदा आधी आपण अक्षय स्क्रिप्टमध्ये मी काय केलं, 2 व्हेरिएबल केले, नेम इक्वल टू योगेश यादव आणि नंतर मी अक्षय केलं आणि तर मी अक्षय प्रिंट केलं. पण सेकंड टाइमला अक्षय प्रिंट झाला का ते बघा ना तुम्ही. आउटपुट कुठे आहे त्याचा? सेकंड टाइमला पण योगेश यादव झाली, तर आधी आय एम अक्षय दाखवत होता. आता काय दाखवत आहे? अच्छा, ते ग्लोबली यूज करू शकतो सर म्हणजे आपण. म्हणजे ग्लोबली नाही बोलता येईल. स्क्रिप्ट मध्ये आपण किती तरी व्हेरिएबल करतो ना, तर एकच व्हेरिएबल पूर्ण स्क्रिप्ट साठी आपण कंटिन्यू करतो. वाटलंच तर मी स्क्रिप्ट मध्ये अजूनही रीड ऑनलीचे टाकून देतो स्क्रिप्ट मध्ये, त्याच्याच खाली टाकतो म्हणजे तुम्हाला काही डाऊट नको ना यायला. रीड ऑनली फिलिंग बिलिंग बघा, मला स्क्रीनचं रिफ्लेक्शन व्हायला लागलं तुला. हां काय करतं? डिफाईन व्हेरिएबल यू कांट चेंज फिलिंग बिलिंग बघा काय आहे ते. चेंज अंटील एंड ऑफ द स्क्रिप्ट. ठीक आहे. डिफाईन व्हेरिएबल यू कांट चेंज अंटील एंड ऑफ द स्क्रिप्ट म्हणजे क्रिट संपूस तर ते व्हेरिएबल आपण हे करू शकत नाही, चेंज करू शकत नाही. रीड ऑनली, रीड ऑनली लावलं तर म्हणजे हाच नेम व्हेरिएबल अख्ख्या स्क्रिप्ट संपूस तर नेम तुम्ही जिथं कॉल करताल तुम्हाला नेमच दाखवणार. मध्ये तुम्ही नेम इक्वल टू अक्षय नेम व्हेरिएबलची व्हॅल्यू काय केली तुम्ही? अक्षय स्टोअर केली. पण रीड ऑनली असल्यामुळे ते हेच घेणार, हे स्टार्टचाच पहिलाच व्हेरिएबल. तुम्ही मध्ये काही जरी केलं तरी एकच व्हेरिएबल ते कॉल होणार शेवटपर्यंत. हे होतं रीड ऑनली व्हेरिएबल. रीड ऑनली व्हेरिएबल काय करतं ते असं ना, डिफाईन व्हेरिएबल यू कांट चेंज अंटील एंड ऑफ द स्क्रिप्ट. एकदा तुम्ही व्हेरिएबल डिफाईन केलं, हा वाला मी हे नेम ह्या व्हेरिएबलच्या आधी मी रीड ऑनली लावलं, तर स्क्रिप्ट संपूस तर योगेश यादवच घेणार. नंतर तुम्ही नेम इक्वल टू काही बी करा, तुम्ही तेच घेणार रीड ऑनली व्हेरिएबल. कळतं का मी काय बोलतोय ते का नाही? हो सर. आता सेल स्क्रिप्ट मध्ये अरे हे ते C++ वेरी नको जायला आपल्याला. आपण आता मला वाटतं स्पेशल व्हेरिएबल स्टार्ट करावं. का वाटतं तुम्हाला? आता अजून ठीक आहे, जाऊ दे. स्पेशल व्हेरिएबलच्या आधी मी एवढं कळलं का तुम्हाला सांगा बरं? हो सर. हो सर. हो सर. आता इथं आपण काय करत होतो? हे व्हेरिएबल आपण स्टोअर करत होतो आणि तिथून त्याला कॉल करत होतो. आता आपण असं करू शकतो का? युजर कडून इनपुट घेणार आणि ते तिथं एक्झिक्यूट होणार स्क्रिप्ट मध्ये. कळतं ना मी काय बोलतो ते? म्हणजे टेक इनपुट फ्रॉम दी युजर म्हणजे टेक इनपुट फ्रॉम द युजर म्हणजे कोणाकोण हे इनपुट घेणार? युजर कोण आहे? मी आहे. आपण ऑलरेडी स्क्रिप्टमध्ये आपण नेम इक्वल टू व्हेरिएबलची व्हॅल्यू स्टोअर करत होतो. पण आता काय करणार आपण? ते याच्याकडून घेणार आहे. कोणाकडून? व्हेरिएबलची व्हॅल्यू युजर कोण घेणार? युजरला काय बोलणार? अरे तूच सांग तुला काय व्हॅल्यू घ्यायची ती. कळतंय मी काय बोलतो ते? ठीक आहे, मी स्क्रिप्ट लिहितो. फक्त मी थोडं का जास्त एक्झाम्पल कव्हर करायचं बघतोय मी. आणि जे आपल्या आधीचं बॅच होतं त्याचे एक्झाम्पल वेगळे होते आणि हे वेगळे आहेत. म्हणजे थोडं काहीतरी मी थोडं हे केलं. थोडं आधीचे काय आधीचे कुठे काय म्हणते एक्झाम्पल बघावं लागतं मला.
आता मला काय टेक द इनपुट फ्रॉम द युजर. तर मी इनपुट फ्रॉम द युजर स्क्रिप्ट तयार करतो. मी कसं विचार करणार, VI इनपुट नाही, स्क्रिप्टचं नाव लिहितो आधी. याच्यात मी स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करतो. स्क्रीन दिसते का तुम्हाला प्रॉपर? म्हणजे सचिन सर, आपण ऍडिशन जर डिक्लेअर केलं आणि A आणि B ची इनपुट व्हॅल्यू देतो, लाईक तसं. हां, ते एक्झाम्पल, आता ते कॅल्क्युलेशनचं एक्झाम्पल आहे ना तुमचं. हा आपण स्वतः याची व्हॅल्यू एंटर करणार 15, 20 हा हा तसं. येस सर, तसंच. हा हे तुम्हाला मी त्या टायमाला, आता स्पेशल व्हेरिएबल झाल्यानंतर तुमचं ते कॅल्क्युलेशनचं मी एक्झाम्पल घेणार आहे काय कॅल्क्युलेशनचं. त्या टायमाला 2 वेने आपल्याला कॅल्क्युलेशनचं कॅल्सीचे एक्झाम्पल आहे ना ते करायचं आपल्याला. तर ते मी एका वेने तुम्हाला करून दाखवणार आणि दुसऱ्या वेने तुम्हाला असाइनमेंट देणार त्या टायमाला. फक्त लक्षात आणा मला, याचं तुम्ही काहीतरी असाइनमेंट देणार तुम्हाला. ठीक आहे. ठीक ठीक. हां, याच्यानंतर मी एक एक छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर करून आपण मग पुढं हे करू थोडं. म्हणजे तुम्हाला बी थोडंफार काहीतरी असाइनमेंट द्यायचा विचार करतोय मी. फक्त तुमच्या डोक्यावरून जर गेलं तर मला सांगा. मी उगाच कसं उगाच सांगायचं तुमच्या डोक्यावरून जाते, त्याला काय अर्थ नाही. आता हे स्क्रिप्टमध्ये मी काय बोललो, युजरकडून इनपुट घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर मी म्हणजे आपण आधी काय केलं, ऑलरेडी आपण व्हेरिएबल स्टोअर केलं, नेम इक्वल टू योगेश यादव आपण स्क्रिप्टमध्ये स्टोअर केलं. पण ह्या वेळेस काय करायचं, मी जे इनपुट पास करेल स्क्रिप्टला तेच पुढं व्हेरिएबलवर घ्यायला पाहिजे. आता मी जनरली आपल्याला नाही का विचारत पहिल्यांदा व्हॉट इज युअर नेम. आता आपल्याला विचारतात ना, मला 5वी ला 6वीला मला इंग्लिश काहीच येत नव्हतं. फक्त मला व्हॉट इज युअर नेम जर कोणी विचारलं तेवढंच आन्सर देता येतो तुम्हाला. त्यासाठी आपण तिथून सुरुवात, व्हॉट इज युअर नेम, तुमचं नाव काय, हे असं एवढं मला थोडं माहीत असायचं त्या टायमाला. मग लगेच रीड, हे बघा ही रीड कशासाठी लिहिलं मी, हा नेम रीड करणार. युजर कडून इनपुट घ्यायच्या टायमाला आपण हे असं हे करतो, रीड नेम. कळतंय का, रीड नेम. इको स्क्रिप्ट लिहिल्यावर एकदा सांगतो. माय नेम इज, आपण असं सांगू त्या टायमाला, आठवते सचिन जाधव असं. आता बघा ही छोटी स्क्रिप्ट आहे, 3 लाईनची स्क्रिप्ट आहे. याच्यात इको कशासाठी यूज करतो आपण, जे काय आपल्याला हे स्ट्रिंग ॲजिटीची प्रिंट होणार, डबल इनवर्टेड कॉमामध्ये जेवढी आहे ती स्ट्रिंग आपली व्हॉट इज युअर नेम असं प्रिंट होणार. त्याच्यानंतर मी रीड नेम, आता नेम इक्वल टू ते इंटर करा म्हणणार आहे. रीड कशासाठी केलं मी, रीड नेम. रीड ऑनली आणि रीडमध्ये फरक आहे बरं का. तुम्ही म्हणता रीड ऑनली एक आहे, रीड ऑनली वेगळं आहे. आणि रीड काय करते, युजरकडून इनपुट घ्यायसाठी आपण स्क्रिप्टमध्ये रीड डिक्लेअर करतो. रीड पुढं नेम केलं, इकोमध्ये काय प्रिंट केलं, माय नेम इज डॉलर नेम. डॉलर नेम काय, थोडं लॉजिक तुम्ही लावा माझ्या बरोबर. थोडं जे इनपुट आपण घेणार आहेत युजर इनपुट प्रिंट होणार आहे डॉलर नेम. परफेक्ट. मी इथं जे इनपुट प्रोव्हाइड करणार आहे हे इथं प्रिंट होणार आहे. रीड नेम इथं आपलं व्हेरिएबल आहे, नेम केले, फक्त व्हॅल्यू काय ती स्टोअर नाही केली. आणि मी जे इथं जे पास करणार आहे नेम ते इथंच ते स्टोअर होणार आहे आणि तिथून कॉल होणार आहे. परफेक्ट. सिम्पल एक्झाम्पल आहे, सिम्पल थ्रू आपण त्याला परमिशन देतो मी, CH मोड 700. हे परमिशनचं एकदा कमांड आपल्या सिम्पल येते, आपलं बघून घ्यायचं तुम्ही. व्हॉट इज युअर नेम काय, मी म्हणलो सचिन, लगेच हे माय नेम इज सचिन येणार. अजून एकदा स्क्रिप्ट रन केली मी, व्हॉट इज युअर नेम, निखिल केलं, माय नेम इज निखिल. तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही जे इनपुट प्रोव्हाइड करता स्क्रिप्टला ते तिथं घेणार आणि ते रीड करणार. आता ही आपली स्क्रिप्ट आहे. आता मी काय केलं, ही स्क्रिप्ट रन करतो. आता मी हे वेळेस काय हे करतो, मी एक अक्षी, ठीक आहे, अक्षय म्हणून हे करणार,
माय नेम इज अक्षय. तर तिने ते इनपुट घेतला आणि हे इथं स्टोअर केलं. ही एक आपली स्क्रिप्ट झाली. आणि इथं बघून तुम्ही थोडं कलर फॉर्मॅटमध्ये नाही, ठीक आहे. हे बघा इथं कळतंय का, इको व्हॉट इज युअर नेम घेतलं, रीड नेम, जे नेम आपण इथं करणार व्हॉट इज युअर नेम ही स्ट्रिंग प्रिंट झाली पहिली. इको व्हॉट इज युअर नेम, इकोमध्ये जी स्ट्रिंग लिहितो आपण ही स्ट्रिंग आउटपुट बघा इथं प्रिंट होणार व्हॉट इज युअर नेम. जोपर्यंत आपण इनपुट प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत पुढे जाणार आहे का नाही जाणार. मग रीड नेम, हे नेम रीड करणार. आपण जे इनपुट प्रोव्हाइड करणार ते रीड करणार आहे. रीड नेम कशासाठी केलं, रीड नेम असं केलं आपण युजर कडून इनपुट घ्यायसाठी आपण ते रीड टाकले. ते रीड नेम, जे नेम आपण तिथं टाकू ते रीड करणार आहे आणि इथून ते कॉल होणार. ते अक्षय, मी नेम काय टाकलं, अक्षय टाकलं, इनपुट टाकलं अक्षय. तर माय नेम इज डॉलर नेम, जे आपण इनपुट टाकलं ते इथं स्टोअर होणार नेमच्या इथं आणि इथं प्रिंट होणार अक्षय. आता तुम्ही बघा एकदा याच्यातलं कुठं तुम्हाला असं वेगळं काहीतरी वाटतं ते बघा तुम्ही. बघताय की नाही उगाच. काही इश्यू नाहीये सर, कळलंय. कळलं ना, म्हणजे कोणाला काही इश्यू असला तर सांगा. कारण की असं मी असं कन्सिडर करत नाही सगळ्यालाच येत असेल म्हणून. कोणाला जर नाही आलं तर सांगा, म्हणजे असं नका समजू बाकीच्याला काय वाटेल, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, त्याच्यात काही विषय नाही. ठीक आहे, घ्यायचं नेक्स्ट एक्झाम्पल. करू का नेक्स्ट. येस सर. आता एवढाच व्हेरिएबलचा झालं. युजर कडून इनपुट घ्यायचं, तिथं स्टोअर करायचं, ते कॉल करायचं. रीड ऑनली व्हेरिएबल पण झाले आपलं. ठीक आहे, आता इथं आपण काय करू, याच्यानंतर आपण पीपीटी थ्रू थोडं काय काय व्हेरिएबलचं कळलं तुम्हाला. आणि आपण काल काय बघत होतो, पीएसएल व्हेरिएबल बघत होतो. आणि काल मी असं कन्सिडर केलं, तुम्हाला थोडं डोक्यावरून जात होतं तर मी ते अर्ध्यातच सोडलं होतं पीएसएल व्हेरिएबल. ठीक आहे, नंतर तुम्ही अभ्यास केला असेल, नंतर तुम्हाला कळलं असेल. लोकल व्हेरिएबल झालं. इन्व्हायरमेंट व्हेरिएबल काय बोललो तुम्ही, कॅपिटल लेटरमध्ये असतं, एकदा स्टोअर केलं आपण कुठून बी ॲक्सेस करू शकतो, हे ते त्यासाठी आपण सांगितलं. आता स्पेशल व्हेरिएबल याच्यावर क्वेश्चन पण विचारतात इंटरव्ह्यूला. स्पेशल व्हेरिएबल काय आहे ते बघायचं आपल्याला. ठीक आहे, तर आता मी स्क्रिप्ट क्रिएट करतो. स्पेशल व्हेरिएबल, सेल व्हेरिएबल म्हणजे हे एवढं करतो. स्पेशल व्हेरिएबल, ठीक आहे, तिचे स्क्रिप्ट करतो मी. स्पेशल व्हेरिएबल एकदा वाचून दाखवू का तुम्हाला, नंतर स्क्रिप्ट लिहितो मी. आता काल आपण $0 काय केलं, दी फाईल नेम ऑफ दी करंट स्क्रिप्ट, जी सध्याची स्क्रिप्ट आहे त्याचं काय सांगणार, ते नाव सांगणार. ही स्क्रिप्ट आहे $0. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं असेल. $n नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स जे आपण स्क्रिप्टला पास करणार आहेत. $1 असो, 2 असो, 3 असो, 100 असो, 200 असो, काही असो, ते हे करणार. ते नंबर ऑफ आर्ग्युमेंट आपण पास केलेले ते सांगणार. ते दिस व्हेरिएबल करेस्पॉन्ड टू आर्ग्युमेंट स्क्रिप्टला इन्व्होक केलं. हिअर n इज पॉझिटिव्ह डेसिबल नंबर करेस्पॉन्ड टू पोझिशन ऑफ द आर्ग्युमेंट. फर्स्ट आर्ग्युमेंट $1, सेकंड आर्ग्युमेंट, थर्ड आर्ग्युमेंट, असं आपण बोलतो. आपण $1 पहिला आर्ग्युमेंट जे पास करणार ते, $2 सेकंड आर्ग्युमेंट पास करणार त्यासाठी, $3 थर्ड आर्ग्युमेंटसाठी, $4 असं जे नंबर ऑफ आर्ग्युमेंट जे आपण स्क्रिप्टला पास करणार आहेत ते झालं $n म्हणजे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. काय ते काय असलं, $1, $2, $3, $4, $5 असं. हे इथपर्यंत झालं का आपलं काय. हो सर. हो सर. कोण आज कोण नाही, योगेश आहे, प्रतीक्षा आहे, निखिल आहे, मकरंद, धवल, भाऊसाहेब, आविष्कार, अश्विनी, अक्षय, मच्छिंद्र नाही वाटतं ना. मच्छिंद्र अजून कोण होतं, निखिल आहे का, निखिल पण आहे, धवल पण आहे, आविष्कार पण आहे, अश्विनी पण आहे. ओके, मच्छिंद्र दिसत नाही वाटतं आज.
ठीक आहे. कोणतरी एक मिस होते. ठीक आहे. अजून आता बघा निखिल, कळतं ना तुला हे इथपर्यंत? हो सर, हो समजलं. हां ठीक आहे. आता आपण काय बघू, स्पेशल व्हेरिएबल बघू. आता VI PCL डॉट एस. आता मी सगळ्यात पहिलं कोणतं स्पेशल व्हेरिएबल बोललो तो $0. $0 काय आहे? फाईल नेम ऑफ दी करंट स्क्रिप्ट. सध्याची जी स्क्रिप्ट आहे तिचं फाईल नेम सांगणार काय आहे ते, स्क्रिप्टचं नाव सांगणार. ठीक आहे. आणि $n नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. $, प्रोसेस आय डी ऑफ द करंट सेल्स, प्रोसेस आय डी सांगणार ते. आणि $#, वाटलं नाही का तुम्ही? हां, $# काय? नंबर ऑफ आर्ग्युमेंट सप्लाइड टू अ स्क्रिप्ट. मच्छिंद्र कुठं होता? ऑफिसून आता आला का? ऑफिसून येतोय. ओके ओके. आत्ता आपण स्पेशल व्हेरिएबल बघितलं होतं. ठीक आहे. हे स्पेशल व्हेरिएबल बघतोय आपण, बघितलं नव्हतं. $# काय? नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स स्क्रिप्ट मध्ये किती आहेत ते सप्लाय टू तसं जेवढे काढला आर्ग्युमेंट आपण पण सप्लाय केले ते सांगणार. आणि $@ ऑल दी आर्ग्युमेंट्स, टोटल आर्ग्युमेंट्स. अजून नेटवर्क आहे ना माझं चांगलं? आवाज येते ना क्लिअर? हां. $# नंबर ऑफ आर्ग्युमेंट सप्लाय टू अ स्क्रिप्ट. $@ ऑल आर्ग्युमेंट पास टू अ स्क्रिप्ट. हे आपल्याला ठीक आहे. आपण हे $# सॉरी $# नंबर ऑफ आर्ग्युमेंटसाठी. $@ आणि $* मध्ये काय डिफरन्स दिसते का तुम्हाला? $* आणि $@. नाही. हे दोघं आपण ते एक यूज एकच होतं ते, म्हणजे थोडंफार काय असं नाही, एवढं एकदम मायक्रो लेवलला आपण नाही बघितलं, पण दोघं जर म्हणलं तुम्ही तेच आन्सर सांगू शकता. ठीक आहे. आता आपण काय स्पेशल व्हेरिएबल आपण हे बघतो सेलची. काय लक्षात आलं तुम्हाला? एक स्क्रिप्टच लिहून टाकतो ना एक. तर मीच काय करतोय, स्क्रिप्ट लिहितो. ठीक आहे. स्क्रिप्टमध्ये आलो पण मी. ठीक आहे. स्क्रिप्ट लिहिताना हे तर सगळ्याला तुम्हाला पाठ झालं. स्टार्टिंगला काय करतो मी, सेबांगला ह्या लोकेशनवरून मला एक्झिक्यूट करायचं, बॅश यूज करायची. आणि इथं मी कमेंटसाठी ती स्पेशल व्हेरिएबल लिहून टाकतो. स्पेशल व्हेरिएबल. स्पेशल व्हेरिएबल ना, इथून मी स्टार्ट करतो. काय स्टार्ट करू? इको कशासाठी? प्रिंट करायसाठी. मी ती व्हेरिएबल कसं प्रिंट करतो ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आणि हे आपल्याला ॲक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये हे $1, $2 कुठं यूज करता येईल तुम्हाला ते बी कळून जाईल तुम्हाला. म्हणजे आता मी फक्त याचं युजेस सांगतो. इको करतो मी. इको तिथं लिहितो मी फाईल नेम ऑफ दी स्क्रिप्ट, म्हणजे स्क्रिप्टचं नाव सांगणार आहे. आणि तर याला काय म्हणतो आपण? $0 म्हणजे फाईल नेम, म्हणजे करंट स्क्रिप्टचं नाव सांगणार. त्याच्यानंतर सेकंड आर्ग्युमेंट काय? दुसरं काय? फर्स्ट आर्ग्युमेंट. फर्स्ट आर्ग्युमेंट्स काय? $1. इको अजून एखादा आर्ग्युमेंट जर पास करायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार? सेकंड. आणि हे कुठून पास करायचे आर्ग्युमेंट आहे? काल आपण बघितले. कुठून? बाहेरून. स्क्रिप्ट ज्या रन करतो आपण तेव्हा बाहेरून आपण हे आर्ग्युमेंट पास करू शकतो. अजून किती बी आर्ग्युमेंट असे पास करू शकतो आपण. 100 पर्यंत असे आर्ग्युमेंट आपण पास करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इको. आता काय बघायचं आपल्याला? हे ॲज इट इज. $# हां @ हां. आता प्रोसेस आय डी बघू आपण. ते
प्रोसेस आय डी माहीत असेल ना तुम्हाला, युनिक आयडेंटिफायर असतात आणि प्रत्येक रिनिंग प्रोसेसर वेगळं प्रोसेस आय डी क्रिएट होते. ठीक आहे, एवढ्या डिटेलमध्ये करून मला एवढं डिटेलमध्ये माहीत नाही प्रोसेस आय डी. म्हणजे आपण नाही का प्रत्येकाला येतं सिस्टीमचं एक आय डी असते, प्रोसेस आय डीचं युनिक आयडेंटिफायर एक असतं. ठीक आहे, आता हे काय बोललो तुम्ही, हे मी याच्यात डॉलर करतो, जसं याच्यानुसार जाऊ आपण. काय दे प्रोसेस आय डी, हां नुसतं प्रोसेस आय डी करून टाकतो. डॉलर प्रोसेस आय डी सांगेल ती. त्याच्यानंतर इको, त्याच्यानंतर काय इकोमध्ये नंबर ऑफ आर्ग्युमेंट सप्लाय टू स्क्रिप्ट आहे ना, त्यासाठी काय डॉलर हॅश असं, म्हणजे नंबर ऑफ आर्ग्युमेंट, किती आर्ग्युमेंट आपण स्क्रिप्टला पास केले ते सांगणार आहे. 2 ते जेचं हे सांगणार ते. त्याच्यानंतर अजून एक इको करणार मी, हे काय सांगणार, ऑल आर्ग्युमेंट पास टू अ स्क्रिप्ट, जेवढे आर्ग्युमेंट ऑल आर्ग्युमेंट पास टू स्क्रिप्ट डॉलर ॲट ऑल आर्ग्युमेंट पास टू स्क्रिप्ट. दुसरं इको, हे बी तसंच ऑल आर्ग्युमेंट मी टाईप करतो आणि तुम्ही बघता तसं करू नका बरं का, म्हणजे कळतंय का. मी एकदा स्क्रिप्ट झाली त्याच्यानंतर एक्सप्लेन करून सांगेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हां एवढंच घेऊ, किती आहेत एवढंच आहेत ना, अजून असतील. हे काय डॉलर हॅश लास्ट एक्झिट स्टेटस ऑफ लास्ट कमांड, हे बॅकग्राऊंड हे ते असं तुम्ही चेक करू शकता. फक्त एवढं मी घेतो, एक 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 एवढं घेतो. स्पेशल हे काय आहे, स्पेशल व्हेरिएबल आहे. $0 झालता आपला, $1 $2 आर्ग्युमेंट झालते, हे प्रोसेस आय डी दाखवते, हे आपल्याला बघायचं आहे. आणि हे स्क्रिप्ट मी रन करतो अजून एकदा. आता मी स्क्रिप्ट तर रन केली, त्यांनी फर्स्ट आर्ग्युमेंट सेकंड आर्ग्युमेंट दाखिलं का नाही दाखिलं. नंबर ऑफ आर्ग्युमेंट, किती आर्ग्युमेंट पास केले 0 दाखवतं का इथं. आणि तर काय सगळे आर्ग्युमेंट जे पास केलेले ते दाखवणार होतं पुढं. तर मी आर्ग्युमेंटच पास नाही केले तर मला दाखील काय, नाही दाखवणार ना. तर मी काय करायला पाहिजे, तर 2 आर्ग्युमेंट डिक्लेअर केले मी, फर्स्ट आर्ग्युमेंट आणि सेकंड, आणि ते मी पास करायला पाहिजे होतं. मी पहिलं आर्ग्युमेंट मी काय केलं, डेव्हऑप्स केलं, आणि सेकंड आर्ग्युमेंट AWS पास केलं, मग ते आउटपुट असं आलं असं. ठीक आहे, स्पेशल व्हेरिएबल स्क्रिप्टचं नाव आलं. फर्स्ट आर्ग्युमेंट काय पास केलं आपण, डेव्हऑप्स आलं. सेकंड आर्ग्युमेंट काय आलं आपलं, AWS आलं. प्रोसेस आय डी प्रत्येक वेळेस चेंज होती, इथं प्रोसेस आय डी ही वेगळी, इथे वेगळी. नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स, किती आर्ग्युमेंट पास केले आपण 2, आणि ते ऑल आर्ग्युमेंट पास टू स्क्रिप्ट, म्हणजे कोणते कोणते आर्ग्युमेंट येते, डेव्हऑप्स आणि AWS. ठीक आहे, म्हणजे ही आपली स्क्रिप्ट आहे. AWS आणि डेव्हऑप्स हे आर्ग्युमेंट मी त्याला पास करतो, आणि हे स्क्रिप्टचं मी इथं तुम्हाला हे बघा, इथे ही स्क्रिप्ट आहे. फाईल नेम ऑफ द करंट स्क्रिप्ट $0, $1 काय, जो फर्स्ट आर्ग्युमेंट आपण पास केला AWS हा एक्झिक्यूट होणार. $2 सेकंडवाला जो आर्ग्युमेंट आहे ते एक्झिक्यूट होणार. आणि $, प्रोसेस आय डी ऑफ द स्क्रिप्ट, हे प्रोसेस आय डी ही आली. प्रत्येक वेळेला प्रोसेस आय डी वेगळी होती. ठीक आहे, प्रत्येक एक्झिक्युशनला एक प्रोसेस आय डी क्रिएट होती, ती युनिक असते आय डी ती. एक तुम्हाला कळलं. त्याच्यानंतर मी बोललो तो $हॅश काय, तुम्ही जेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट पास केले ते तुम्ही इथं दाखवणार. तुम्ही 2 नंबर ऑफ आर्ग्युमेंट पास केले, AWS आणि डेव्हऑप्स, इथं प्रिंट झालं ते. त्याच्यानंतर मी बोललो $ॲट काय, $ॲट सगळे जेवढे आर्ग्युमेंट पास केले सगळे इथं दाखवणार तुम्ही. AWS आणि डेव्हऑप्स 2 आर्ग्युमेंट पास केले, तिने दाखवलं. आणि $स्टार काय, जेवढे आर्ग्युमेंट पास केले तेवढे दाखवणार. आता मला सांगा, मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आता,
हा मकरंद, हा सर. मला एवढं सांग, डॉलर ॲट काय? डॉलर ॲट ऑल आर्ग्युमेंट पास टू स्क्रिप्ट, जेवढे आर्ग्युमेंट आपण स्क्रिप्टला पास केले ते डॉलर ॲट. मी हा. आता आविष्कारला विचारतो, आविष्कार डॉलर स्टार काय? सेमच आहे सर. ऑल आर्ग्युमेंट पासेस टू आणि डॉलर वन? नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. डॉलर वन पहिला आर्ग्युमेंट, दुसरा आर्ग्युमेंट कोणता आर्ग्युमेंट? डॉलर वन. सर पहिला आर्ग्युमेंट. डॉलर झिरो? फाईल नेम ऑफ. हा परफेक्ट, करेक्ट. अश्विनी डॉलर हॅश काय? नंबर ऑफ आर्ग्युमेंट सप्लाय. हा जेवढे आर्ग्युमेंट आपण सप्लाय केले तेवढे. ठीक आहे. आता स्पेशल व्हेरिएबल आहे तर तुम्हाला क्वेश्चन इंटरव्ह्यूला विचारतात. मी जेव्हा स्विच केलं तेव्हा मला विचारलं होतं आणि तुम्हाला पण विचारतील. ठीक आहे. आता अजून याच्यात तुम्ही जर काय ऍड करायचं असेल, आता स्क्रिप्ट आहे आपली स्पेशल, तुम्ही एक्झिट स्टेटस माहित असं ना तुम्हाला, एक्झिट स्टेटस ऑफ लास्ट, हे बाकीचे दोन तुम्ही बघा. ठीक आहे. हे असं म्हटलं देतो डॉलर एक्सक्लेमेटरी बॅकग्राऊंड कमांडचं प्रोसेस आय डी जी नाही का लास्ट आहे त्याची, आणि डॉलर हायपन द लास्ट आर्ग्युमेंट ऑफ द प्रिव्हियस कमांड, प्रिव्हियस कमांडचे लास्ट आर्ग्युमेंट ते दाखवणार. ठीक आहे. याचं काही नाही, एवढं कोण विचारलं नव्हतं म्हणून मी याच्यावर काही एवढं हे नाही केलं. आता बघा काय झालं असं, एक्झिट स्टेटस ऑफ लास्ट एक्झिक्युटेड कमांड म्हणजे सक्सेस आहे की फेल आहे त्याचे एक्झिट स्टेटस होते ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. एक्झिट स्टेटस डॉलर क्वेश्चन मार्क. आत्ता मी ह्या स्क्रिप्टमध्ये इको केलं आणि काय करतो मी आता इको एक्झिट स्टेटस ऑफ काय येतं काय बोलते डायरेक्टला कॉपी करतो, ज्याच्या लास्ट जी एक्झिट कमांड आहे त्याचं एक्झिट स्टेटस दाखवत आहे. मी डायरेक्ट लिहून टाकतो, टाईप करायचा कंटाळा. आज किती कळलं काय मी तुम्हाला. येतं बघ एक्झिट स्टेटस ऑफ लास्ट एक्झिक्युटेड कमांड. त्यासाठी काय डॉलर क्वेश्चन मार्क. डॉलर क्वेश्चन मार्क आहे एक्झिट स्टेटस सांगतो ते लास्ट जी कमांड एक्झिक्यूट केली त्याचं काय, आणि एक्झिट स्टेटस काय आहे ते तुम्हाला सक्सेस फेल काहीतरी येईल ना. ठीक आहे. स्क्रिप्ट रन करतो नंतर तुम्हाला सांगतो मी. एक्झिट स्टेटस झिरो आला म्हणजे काय, एक्झिट स्टेटस जर झिरो आला तर हे सगळे कमांड एक्झिट सक्सेसफुली हे झाले म्हणजे रन झाली स्क्रिप्ट. म्हणजे एरर जर काय आला असता तर एक्झिट स्टेटस वेगळं काहीतरी आला असता. तर एक्झिट स्टेटस झिरो आला म्हणजे हे काय झालं, सगळे कमांड सक्सेसफुली रन झाले. कळतंय ना. AWT सगळं झालं. आता मी जर काही चुका केल्या याच्यात मी थोडं फास्ट घेतो असं वाटायला लागलं मलाच. आता मी एखादी कमांड इथे चुकीची लिहिली, मी डेट कमांड आपल्याला माहिती आहे पण डेट ऑन केलं, मी हटकून चुकीचं काहीतरी केलं आणि आता रन करतो मी. काय आलं एक्झिट स्टेटस आउटपुट बघा. कळलं का नाही. डेट वन कमांड नॉट फाउंड. हा मग ती कमांड एक्झिक्यूट झाली का, ती फेल झाला ना. ते जर सक्सेसफुली जर झाला असता एक्झिट स्टेटस काय आला असतं आपलं झिरो. एक्झिट स्टेटस लास्ट कमांड एक्झिट, याच्या आधीची जी कमांडचं एक्झिट स्टेटस आहे ते डॉलर क्वेश्चन मार्क दाखवते. आता मी तेच काय करतो, आता इथं मी कमांड बरोबर डेट नावाची करतो, डेट दाखवेल ना ती डेट. ही कमांड आहे आपल्याला माहिती आहे. हे बघा ही डेट लगेच दाखवले फ्रायडे 9 ऑगस्ट हे दाखवले. एक्झिट स्टेटस काय आलं झिरो. कळलं याच्यावरून काय आहे तुम्हाला एक्झिट स्टेटस काय.
झिरो आला म्हणजे सक्सेस. कळतंय का नाही कळतंय काय माहित. हो सर. रन करताना मी आर्ग्युमेंट पास करून करतो म्हणजे नाही का. हे तुम्हाला AWS स्क्रिप्ट तुम्हाला सेंड करता येईल. एक्झिट स्टेटस कळलं एवढं क्लिअर झालं का सांगा तुम्ही. हो सर. प्लस तर मी थोडं डाऊट जरी असेल तरी मला सांगा. ही डेट कमांड कशासाठी होती म्हणजे याच्या आधीची लास्ट हे काय द एक्झिट स्टेटस ऑफ द लास्ट कमांड एक्झिक्युटेड म्हणजे जे लास्ट कमांड आपण एक्झिक्यूट करतो त्याचं एक्झिट स्टेटस 0 आला म्हणजे आपलं ही स्क्रिप्ट रन झाली. जर एक्झिट स्टेटस जर दुसरा आला तर समजायचं काहीतरी फेल आलंय. आता डेट कमांड खरी म्हणजे वर्किंग म्हणजे सक्सेस होते समजा लास्ट, त्यासाठी एक्झिट स्टेटस 0 आला. आणि डेट 1 नावाची कमांड काय होते नॉट फाउंड म्हणून येत होतं म्हणजे एरर येत होता. तर एक्झिट स्टेटस काय आलं आपलं वेगळं आलं. ठीक आहे क्लिअर. हो सर. आपण काय काय घेतलं होतं आज अजून मी एकदा एक्झिट स्टेटस एक्झाम्पल जर घेतलं असं चेक जर करायचं आपलं एक्झिट स्टेटस म्हणजे काय वाटत असेल तुम्हाला VI एक्झिट status.sce कमांड आहे समजा. ही असं आपण केली स्क्रिप्ट लिहिली मी. स्क्रिप्ट लिहायला काय लागतं आपल्याला एक्झिट स्टेटस लिहितो मी. काय लिहितो एक्झिट स्टेटस कोणती कमांड आहे आपली PWD डेटच कमांड करतो. डेट कमांड केली मी आणि इको केलं. इको काय केलं तुम्ही इकोमध्ये $? आणि खाली अजून इको करून प्रिंट करतो. एक्झिट स्टेटस इज 0 असं मी करू शकतो. असं लिहिलं याला मी हे केलं एक्झिट स्टेटस इज 0 म्हणजे 0 जर आला तर म्हणजे काय आहे सक्सेस आहे. हां मी एक्झिट स्टेटस इज 0 मीन्स सक्सेस असं लिहायचं होतं मला पुढं. ते निसू 0 लिहिलं मी म्हणजे एक्झिट स्टेटस 0 आला तर मग काय होणार हे 0. आता काय केलं ते कन्फ्यूज होतं बरं का तुम्ही. कधी कधी मला असं वाटतं कधी एक्झाम्पल घेऊन मीन्स सक्सेस असं होतं. हे असं मी प्रिंट हे स्क्रिप्टमध्ये काय केलं मी डेट कमांड एक्झिक्यूट होती का झाली तर $@ म्हणजे ती एक्झिट स्टेटस टाकणार 0 म्हणजे सक्सेस. हे फक्त मी प्रिंट केलं साधा मेसेज इथं. ठीक आहे नसलं कळलं तर सोडून द्या. फक्त मी असं टाइमपास म्हणून घेतलं. काय काय कळलं कुठं कुठे राहिलं सांगता का लगेच. त्याचे सर एक्झिक्यूट नाही झालास तो जो नंबर येतो तो काय असतो चेंज होते. हां चांगलं आठवलं सांगितलं. आता मी जर चुकीची कमांड जर टाकली तर ते एक्झिट स्टेटसची काही पण व्हॅल्यू येईल 127 किंवा काहीतरी येईल. इथं डेट 1 ही चुकीची कमांड टाकली मी. " 127 आलं म्हणजे हे काय डेट 1 कमांड इज नॉट फाउंड म्हणजे हे सक्सेस झालं नाही फेल झालं त्याच्यामुळे एक्झिट स्टेटस दुसरा आला. 0 म्हणजे सक्सेस आणि वेगळं काय आलं तर म्हणायचं फेल झालं म्हणजे आधीच. एक्झिट स्टेटस यासाठी असते. आता कळलं. तो 127 व्हॅरी पण होतो ना. नाही जवळपास तेच येते वाटतं बघा एकदा. 127 येतं कुठे बी व्हॅरीचं काय माहित नाही पण तेच येतं 127 होऊ शकतो व्हॅरी पण 0 आला म्हणजे सक्सेस. दुसरं काय आलं नॉन 0 आला म्हणजे फेल असं लक्षात. एक्सेप्ट 0 म्हणजे हां सक्सेस. हो सक्सेस. ठीक आहे एवढं कळलं का अजून काही याच्यातलंच एक्झाम्पल घेऊ की वेगळं काय घेऊ मी. कॅल्क्युलेशनचं घ्यायचं होतं मला. कॅल्क्युलेशनचं मला वाटतं कॅल्क्युलेशनचं उद्याच घेतो मी. उद्या क्लास घ्यावा का मग इंटरव्ह्यूचा अभ्यासाला टाइम द्या तेच कळत नाही मला. सर
त्या डेटच्या ठिकाणी आपण मंथ टाकल्यावर मंथ प्रिंट होईल का? नाही कमांड येते डेट नावाची. तर जर केलं मी कमांड येते मग आपण नाही केली. अच्छा. डेट केली का असं करते, एलएस केली का असं आहे. तिथे एलएस बी करा दाखवते. कमांड आहे फक्त ती प्रिंट करायसाठी नाही. प्रिंट फक्त इकोमध्ये करतो आपण. इथं मी एलएस जरी केलं मी इथं हे बघा एलएस मध्ये लिस्ट ऑफ फाईल्स हे सगळं दाखवले तिने आणि रजिस्टर एक्झिक्यूट झाले म्हणजे 0 आलं. त्यासाठी ते फक्त कमांड होती, दुसरं काही नव्हतं. किती आपल्याकडं एक टॉपिक घेतलं थोडं टाइम लागेल. तर मी काय करतो अजून एक एक्झाम्पल युजरकडून इनपुट कसं घ्यायचं ते अजून एक एक्झाम्पल फ्रेम करतो म्हणजे तुमचं परफेक्ट होऊन जाईल. आता थोडं आपण तुम्ही मला सांगणार, मी तुमच्या थ्रूच करणार आहे. आता चला स्क्रिप्ट लिहायची मला सांगा कोणतरी. कसं लिहिणार? शेबंग लाईन स्टार्ट करणार. हां शेबंग लाईन काय? बिन बॅश तुम्हाला कमेंट द्यायचं तर काय करणार मी? हॅश हॅश टेक इनपुट फ्रॉम युजर. आता मला काय करायचं इको करून मला एक काय करायचं. मला आता मीच तुम्हाला कंडिशन सांगतो, मला तुम्ही सांगा. मी एक प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला काय देतो. मला काय करायचं युजर नेम जर विचारलं तर मला युजरकडून आता एक्झाम्पल मी योगेशला सांगितलं युजर हे स्क्रिप्ट रन कर, ते तुला युजर नेम आणि पासवर्ड मागेल. जर तुझं युजर नेम आणि पासवर्ड टाकलं तर ती स्क्रिप्ट एक्झिक्यूट होणार, अदरवाईज ती एक्झिक्यूट नाही होणार. तर तशी स्क्रिप्ट मला करायची. युजर नेम कोणाकडून घेणार ते युजरकडून. तशी स्क्रिप्ट मला टेक इनपुट फ्रॉम युजरकडून इनपुट घेणार आणि स्क्रिप्ट रन करणार. तर इको मी करणार आणि याच्यात मी काय म्हणणार एंटर युअर युजर नेम. हा बस इंटर युअर युजर नेम. त्याच्यानंतर आता इथं काय करणार, इथं लॉजिक आहे रीड. आता काय करणार रीड युजर व्हेरिएबल. हा जे व्हेरिएबल आपल्याला युजर नेम व्हेरिएबल आहे ते युजर नेम. याच्यानंतर काय करणार इको प्रिंट करणार. एंटर युअर पासवर्ड. हा हे घेतलं तर खाली प्रिंट करायला पाहिजे ना. माय नेम इज युजर नेम आपल्याला घेतलं की नाही ते कसं कळणार. त्यासाठी अजून एक इको टाकतो मी. इको युजर नेम इज हा नेम इज डॉलर रीड. डॉलर काय रीड सॉरी युजर नेम. कधी काय होतं माहितीये का, एक माणूस जर सांगत असाल परफेक्ट आणि बाकीचे दोघं तिघे जर चुकीचं सांगत असाल आपण बी त्याच्यात हा मध्ये हा जातो. तसं नाही करायचं. आपल्याला जे माहित असं आता अश्विनी काय बोलत होते युजर नेम आणि योगेश आणि मकरन कोण होतं निखिल होते ना दोघं. तर ते दोघं रीड लिहित होते पण त्यांच्या म्हणजे अजून जर दोघं जर तसं जर कॉन्फिडन्स राहिला असं योगेश आणि निखिल तर अश्विनी बी तीच बोलली असते रीड लिहा तिथं. तसं नाही, आपल्याला जे वाटतं ते लिहायचं. ते बघा सिम्पल आहे ना. रीड युजर नेम, हा युजर नेम आपण व्हेरिएबल इथं रीड केले आणि इथं आपल्याला त्याला प्रिंट करायचं. रीड युजर नेम काय केलं आपण युजरकडून इनपुट घ्यायचं. तर हे इनपुट युजर नेमचं युजरकडून घेणार आणि इथं त्याला कॉल केलं, त्याला जे इनपुट घेतलं ते इथं प्रिंट करणार. ठीक आहे. हे असं तुम्ही प्रत्येकाचं उत्तर. आता मी आताच एक लेटेस्ट एक बॅच मधलं त्यांना काहीतरी जेनकिन्स रिलेटेड विचारलं. फक्त एक मुलगी होती ऐश्वर्या काहीतरी नाव होतं तिचं, तिने परफेक्ट सांगितलं बरं काय आन्सर आणि बाकीचे सगळे होते ना तिने एकच काहीतरी सांगितलं आणि मग हिला कॉन्फिडन्स लूज झालेला वाटलं आपलं चुकलो काय कुठं काय नाही. सगळं ते वेगळंच आन्सर द्यायला लागलं आणि मी वेगळी द्यायला लागली. मग अजून मी क्रॉस करायचं आणि त्याच्यानंतर ती पण म्हणली नाही सर ते बोलते तसंच बरोबर आहे. नंतर तिला सांगितलं तुझंच बरोबर होतं, तू त्यांच्यात असं नसतं म्हणलं. म्हणजे आपल्याला वाटतं ना ते सांगून द्यायचं. हे असं आहे आता. ठीक आहे. हे इको इंटर युअर युजर नेम, रीड युजर नेम म्हणजे हा व्हेरिएबल मी काय केलं रीड केलं म्हणजे युजरकडून इनपुट घेणार. ह्या व्हेरिएबलसाठी इनपुट कुठून घेणार आहे मी युजर नेम व्हेरिएबलसाठी इनपुट मी युजरकडून घेणार आहे. हे त्यासाठी हे केलं असं मी. जर मला स्टोअर करायचं असेल काय केलं असं युजर नेम केलं असेल त्याच्या पुढे मी काय केलं असतं युजरचं नाव टाकलं असतं. म्हणजे असं दुसरा वेळ सांगतो हे काय केलं असतं. मला जर युजर नेम जर स्टोअर करायचं असेल युजर नेम
योगेश आणि काय केलं असतं इको 2 मिनिटं. हा बोले हा 5 मिनिटं मोजा 5-10 मिनिटं. हा आत्ता माझं आवाज येते का? रेकॉर्डिंग चालेल हो, का? येतोय. बघू दे मला. हा ठीक आहे. आत्ता आपलं कॉल आलं नेटवर्क कनेक्ट झालं तेच जाते कनेक्शन. आणि मी काय म्हणतो उद्या तुम्ही अभ्यास करा. आपण रविवारी इंटरव्ह्यू शेड्यूल करू. जे टॉपिक झालं मला तुम्ही तुमच्यातलं कोणतरी मला ते सगळं AWS काय काय झालं ते मला व्हॉट्सअपवर पिंग करावं कोणतरी. आणि सेलचं लिनक्सचं मला माहिती आहे काय काय झालं ते मी सांगून देईल. मी स्क्रिप्टचं नाव काय केलं आता कोणती स्क्रिप्ट सेव्ह केली आता सेव्ह चालेल ते. काय आता युजरकडून इनपुट घेत होतो आपण ठीक आहे. इको केलं तर इंटर युअर युजर नेम केलं तर आणि ते मग रीड केलं तर आणि ते व्हेरिएबल मला युजरकडून घ्यायचं म्हणून मी रीड केलं व्हेरिएबल आणि खाली तर प्रिंट केलं. इथे काय केलं मी युजर नेम इज $. युजर नेम हे स्पेलिंग बरोबर आहे का बघा. जर थोडं जर चुकलं तरी हे असं मी युजरकडून इनपुट घेत होतो. आणि दुसरं काय एक्झाम्पल होतं आपला नेम इक्वल टू ऑलरेडी आपण स्टोअर करत होतो अश्विनी हे ऑलरेडी आपण स्टोअर करत होतो आणि याला इको हे 2 तुम्हाला कन्फ्यूज होते त्यासाठी मी असं सांगतो तुम्हाला $नेम. इथं काय कन्फ्युजन तुमचं काय होतं हे पहिल्या याच्यात युजरकडून इनपुट घेणार आहे आणि दुसऱ्यात ऑलरेडी आपण नेमचं इनपुट हे असं ऑलरेडी आपण व्हॅल्यू स्टोअर केलेले अश्विनी हे ॲज इट इज प्रिंट होणार. आणि युजरकडून घ्यायचं म्हणलं की रीड करावं लागतं आणि पुढे व्हेरिएबलचं नाव टाकावं लागते आणि इथं आपल्याला कॉल रीड करायचं हे करायसाठी $. करतो आपण. काय झालं बॅस लिहायचं सोडून मी काहीतरी लिहिलं इकडं. हे बघा इंटर युअर युजरने मी काय लिहितो मी योगेश. हे बघा युजर नेम योगेश आणि सेकंड वाला आपण काय स्टोअर केलं तर अश्विनी. आठवते मी काय करतो आणि सेकंड वाला काय होता आपला अश्विनी होता. हे डिफरन्स तुम्हाला थोडं कसं कन्फ्यूज होऊ नये त्यासाठी हे वाले एवढं कळेल ना तुम्हाला दोघांचा डिफरन्स काय आहे ते. हे बघा मी काय केलं तर पहिल्यांदा इंटर युअर युजर नेम युजरकडून इनपुट घेतलं सेकंड टाइमला मी स्टोअर केलं ते नेम इक्वल टू अश्विनी तेच नंतर मी कॉल केलं तर हे असं आहे आणि हे तुम्ही करा ठीक आहे. एवढं क्लिअर सगळ्याला. आणि तुम्ही आतापर्यंत जे झाले कोणी मागं असेल कोणी पुढं असेल काय माहीत नाही मला. उद्या मी जाऊन उद्या मी सुट्टीत देतो आणि उद्या तुम्ही हे करा इंटरव्ह्यू रविवारी असेल आपला आणि ते हिशोबाने तुम्ही स्टडी करा. म्हणजे तुम्ही कसं इंट्रोड्यूस करता काय करता स्वतःहून वाटलंच मी त्याला थोडं तुम्हाला गायडन्स पण करायला होतं इंटरव्ह्यूच्या टायमाला कसं बोलायचं काय बोलायचं ते एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल. पहिला इंटरव्ह्यू तुमचा तर तुम्ही थोडं अभ्यास करा त्यासाठी ठीक आहे. मे बी मी जर असलो टाईम असलं तर मी पण असेल तिथं मी बघेल काय कसं काय नाही नंतर तुम्हाला सांगेलच. नंतर ते नेक्स्ट टाइमपासून ते इंटरव्ह्यूवर असं ना ते तुमचं इंटरव्ह्यू घेईल. ओके. आणि कोण कोण आहे ते मला बघा बरं का इंटरव्ह्यू संडेला
10च्या आसपास कोणाला काही काम आहे का 10 ते 12 दरम्यान? नाही समजा. सर संडेला ऍक्च्युली मला पॉसिबल नाही होणार. ठीक आहे, संडेला नाही समजा, नेक्स्ट टाइमला समजा तो. हां, संडेला 10 ते 12 दरम्यान 1 बाय 1 असं कॉल करणार इंटरव्ह्यूला आपण. म्हणजे सगळ्यात आधी अक्षयचं झालं, नंतर मग अश्विनी, नंतर निखिल, मकरंद, असे 1 बाय 1 सगळ्याला आपण कॉल करणार तिथं. नंतर प्रतीक्षा, असं सगळ्याचे 1 बाय 1 आपण तिथं काय करणार, इंटरव्ह्यू घेणार तिथं. आणि एक कोऑर्डिनेटर असतात तुमच्यातलाच कोणतरी असणार कोऑर्डिनेटर. आणि कोऑर्डिनेटरचं कसं आहे, ते थोडं क्वेश्चन कळते सगळं काय काय नाही. कोऑर्डिनेटरचं सगळ्यात आधी इंटरव्ह्यू घेणार, त्याच्यानंतर बाकीचे. म्हणजे कोऑर्डिनेटर असले त्याचा फायदा ते काय काय म्हणजे टाईम असला तुमच्याकडं तर कसं इंटरव्ह्यू विचारतात, काय विचारते, त्याची काय आयडिया येऊन जाते आपल्याला. आणि प्रत्येक वेळेसला मी वेगवेगळे कोऑर्डिनेटर करणार, कारण सगळ्याला कळलं ना कसं क्वेश्चन विचारतात, काय विचारतात. एक एक्सपिरियन्स बी होऊन जाईल तिथं. इंटरव्ह्यूवर बरोबर थांबता येतं आपल्याला, 1 बाय 1 सगळ्याला कॉल करता येतं ग्रुपमधून, हे सगळं बघता येईल. आणि मी पोलमध्ये टाकून देईन कोण कोण अवेलेबल आहे, काही नाही. तुम्ही येस असाल तर येस करा, नो असाल तर नो करा. म्हणजे त्यानुसार आपण इंटरव्ह्यू शेड्यूल करू, किती जण आहेत ते, मग टाइम स्लॉट हे ते सगळे बघून आपण करू प्रॉपर. ठीक आहे. पहिला इंटरव्ह्यू एवढा जण तुमचं डिटेलमध्ये नाही घेतील असं नाही का, थोडंफार असं बेसिक पासून. नंतर जसं सिलेबस वाढेल तर असं अर्धा तास 40 मिनिट असं मग चालतंय तुमचं ते. ठीक आहे. ओके सर. हां, आणि एवढं करा, एवढं जे स्क्रिप्ट झाल्यात आपल्या आतापर्यंत एवढं करा. उद्यापासून आपण कॅल्क्युलेटरचं एक्झाम्पल घेणार आहे. नंतर अजून जसं आपल्याला पुढे जायचं काय काय ते. ठीक आहे. काय ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे ते पण ॲड करू तुमच्या बॅचला. ओके सर. ठीक आहे, मग चालतंय. काही डाऊट नसेल तर आपण थांबूया मग इथं. कोणाला आहे का डाऊट काय? हो सर. आणि उद्या करा, सगळं रिवाइज करा बरं का. नंतर मी ह्या सॅटर्डेला सुट्टी देणार आहे. नंतरचे सॅटर्डे असेल आपलं, शनिवार असेल, त्या टायमाला मी मॉर्निंगला घेईन तुमचं 7-8ला काहीतरी असं सकाळी. कारण दिवसभर तुम्ही मोकळे झाला, असं काही तुमचे पर्सनल काम असो काही असो ते होत होतं. आत्ताचा शनिवार फक्त मी काय करतो, हे अभ्यासाचं कोणाचं काय राहिलं असेल काय सगळं रिवाइज होऊन जाईल. स्टार्टिंगला थोडं कळत नाही ना, काही काही गोष्टी जड जातात कळायला. थोडं तुम्ही अभ्यास करताल थोडं त्यासाठी. आणि AWS डॉक्युमेंट मी बघतो उद्याच असतील. अक्षय आधीचे बॅच आहेत का AWS काय PPT? अक्षय नाही का? हा, ग्रुपवर असते ना सर, ग्रुपवर आहेत ना. हां, बघ ती तुम्ही फॉरवर्ड करत ती असेल तर मी बघतो. अजून नवीन काय अपडेट करायचं PPT, त्याच्यात काय अपडेट किंवा बघू ती PPT भरपूर काहीतरी अपडेट ती करायची. मी अभिनव सरांना तीन एक केली आहे PPT, परसा सराची एक PPT. बघू दोघांची कोणतीही काही नाही अवेलेबल. मला वाटतं आधीच्या भेटला अभिनव सरांनी घेतलं होतं. ठीक आहे. माझ्या PPT सगळ्या रेडी आहेत. माझ्या तर काही आहे सगळ्या लिहिणं, जसं आहे तसं मी लेक्चरच्या आधी तुम्हाला देऊन टाकेन, त्याच्यात अपडेट करेल मी. ठीक आहे मग, चालतंय. उद्या करा अभ्यास. संडेला मॉक इंटरव्ह्यूचं टायमिंग आणि लिंक पाठवून देईन ग्रुपवर मी. चालतं. ठीक आहे मग, चलो बाय, गुड नाईट, थँक्यू ऑल. गुड नाईट. गुड नाईट. बाय एव्हरीवन.